प्रश्न, दाब कमी केल्यावर काय होते? उत्तर, दाब कमी झाला की प्रक्रिया हळू होते. यामुळे नियंत्रण अधिक चांगले मिळते. सिस्टमला स्थिर राहायला वेळ मिळतो. परिणाम अधिक संतुलित दिसतो. प्रश्न, मागचा कोन बदलल्यावर काय होते? उत्तर, कोन बदलल्यामुळे दृष्टिकोन बदलतो. काम करण्याची पद्धत वेगळी होते. काही गोष्टी सहज समजायला लागतात. परिणामावर थेट फरक पडतो. प्रश्न, मागे झुकणं कधी गरजेचं असतं? उत्तर, समतोल राखण्यासाठी झुकणं गरजेचं असतं. जास्त ताण टाळण्यासाठी उपयोग होतो. शरीर आणि प्रक्रिया आरामात राहते. काम अधिक सोपं होतं. प्रश्न, वर उघडल्यानंतर का बरं वाटतं? उत्तर, वर उघडलं की मोकळेपणा मिळतो. हवेचा आणि जागेचा योग्य प्रवाह होतो. दबाव कमी झाल्यासारखं वाटतं. मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात. प्रश्न, पाणी येण्याची प्रक्रिया शरीरात कोणत्या वर्षी सुरू होते? उत्तर, ही प्रक्रिया किशोरवयात सुरू होते. शरीरातील बदलांमुळे ती नैसर्गिक आहे. प्रत्येकामध्ये वेळ वेगळी असू शकते. ही आरोग्यदृष्ट्या सामान्य बाब आहे. प्रश्न, आत अडकलं बाहेर काढल्यावर काय होतं? उत्तर, अडथळा दूर झाला की हलका वाटतं. प्रवाह पूर्ववत सुरू होतो. सिस्टम नीट काम करू लागते. तणाव कमी होतो. प्रश्न, करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? उत्तर, सोपा मार्ग म्हणजे शांतपणे करणे. घाई न करता योग्य पद्धत वापरणे. समजून आणि नियोजनाने केल्यास काम सहज पूर्ण होतं. प्रश्न, आत खूप हालचाल झाली तर? उत्तर, जास्त हालचाल असंतुलन निर्माण करते. प्रक्रिया बिघडण्याची शक्यता असते. थोडा ब्रेक घेणं गरजेचं ठरतं. स्थिरता परत आणावी लागते. प्रश्न, तिला पटकन का आवडत नाही? उत्तर, प्रत्येक गोष्ट लगेच स्वीकारली जात नाही. वेळ आणि समज आवश्यक असते. हळूहळू जुळवून घ्यावं लागतं. विश्वास तयार होणं महत्त्वाचं असतं. प्रश्न, आत साफसफाई केली नाही तर? उत्तर, साफसफाई नसेल तर अडचणी वाढतात. कार्यक्षमता कमी होते. समस्या पुन्हा पुन्हा येतात. देखभाल आवश्यक ठरते. प्रश्न, मागून आधार काढला तर काय होतं? उत्तर, आधार काढल्यावर समतोल ढासळतो. घसरण्याची शक्यता वाढते. नियंत्रण राखणं कठीण होतं. सुरक्षा कमी होते. प्रश्न, खालचा भाग ओला झाला की काय करते? उत्तर, ओलावा वाढला की प्रतिसाद बदलतो. घर्षण कमी होतं. प्रक्रिया वेगळी वाटते. परिस्थितीनुसार जुळवणूक होते. प्रश्न, आत खोल गेल्यावर काय मिळतं? उत्तर, खोल गेल्यावर अधिक माहिती मिळते. समज अधिक स्पष्ट होते. अनुभव वेगळा वाटतो. परिणाम जास्त प्रभावी होतो. प्रश्न, वरखाली योग्य होत नसेल तर काय होतं? उत्तर, समन्वय बिघडतो. गती अस्थिर होते. अपेक्षित परिणाम मिळत नाही. पद्धत बदलावी लागते. प्रश्न, तिला हळूहळू आवडण्याचं कारण काय असतं?
उत्तर, हळूहळू सवय लागते. विश्वास निर्माण होतो, समज वाढते आणि स्वीकार सहज होतो.